हाय नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे आपलं सुवर्ण निवास या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज आम्ही आलो आहे बघा, आता तुम्हाला समजूनच कोणाच्या घरी आलो आहे ते. तर बरेच दिवस ते आपल्याला या म्हणले होते, पण आज मुहूर्त सापडला आपल्याला त्यांच्या घरी जायला. कोणाच्या घरी आलोय ते शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला समजेल आम्ही कोणाच्या घरी आलोय ते. चला. तर बघू शकता मित्रांनो, आपण आलो आहे आता त्यांच्या घरी. तर त्यांचं घर बघू शकता आपण. हे बघा त्यांचं घर आहे. थोडंसं आपल्याला यायला जरा लेट झालं आहे, कारण आता झाला आहे अंधार. आणि काल यांच्या घरी कार्यक्रम होता, पण आपल्या पाठीमागं थोडंसं काम होतं म्हणून आपण थोडंसं बाहेर गेलतो. आपण काय येऊ शकलो नाही काल. मग आज बोलवलं त्यांनी, मग आज आपण त्यांच्या घरी आलो आहे. तर चला आपण जाऊ त्यांच्या घरामध्ये. आणि हा त्यांचा छोटा नातू आहे बघा. मित्रांनो आपण जाऊ आता त्यांच्या घरामध्ये. आलो आपण त्यांच्या घरामध्ये. तर हे आहेत काकी आणि इकडे साहेब बसलेत बघा. तर हे आपले साहेब, आपण कामाला कुठे होता? मुंबई रेल्वे, मुंबई पोलीस. हां, मुंबई पोलीसमध्ये PI. हां, PI, सिनियर PI म्हणून मुंबईमध्ये होते बघा हे साहेब. आणि हा त्यांचा मुलगा अमित. आणि हे त्यांचे अमितचे सासरे. हां, म्हणजे साहेबांची युवा आहेत. आणि ह्या त्यांच्या युविनबाई आहेत, या काकी. आणि काकींच्या सुनबाई आहेत. आणि हा आरुष आहे बघा. आरुषने मागाशी नाव नव्हतं सांगितलं, पण त्यांनी सांगितलं आपल्याला की आरुष नाव आहे म्हणून. नाव सांग ना आरुष. काय नाव आहे तुझं? नाव सांग. नाव सांग ना तुझं. तर लास्ट आहे थोडासा त्या व्हिडिओमध्ये आहे ना. तर काकी आपल्याला बरेच दिवस या म्हणले होते, पण आपल्याला काही येणं झालं नव्हतं. काल पण त्याचा कार्यक्रम होता. हे जे घराची पूजा होती, नातूचा बर्थडे होता, बारसं होतं. म्हणजे तिन्ही कार्यक्रम त्यांचे एकत्र होते. आपल्याला त्यांनी आमंत्रित केलं होतं, पण आपल्याला थोडंसं आपल्या घरी पाहुणे आले होते. आणि काल केमची यात्रा होती म्हणून आपण केमच्या यात्रेला गेलतो. त्याच्यामुळं आपल्याला काही येणं झालं नव्हतं. पण परत आज सकाळी आली आणि आई आहे का नाही. मग आईपाशी यांनी सांगितलं की त्यांना आज तरी कमीत कमी लावून द्या. मग आपण म्हणलं आज तरी कमीत कमी आपण जाऊ. भरपूर दिवस झालं ते बोलवतात, पण आम्हाला काही येणं झालं नाही. मग आज आलोय, आज भेटलाय वरत. मग आलो आज. तर बघू शकता हे त्यांचं घर आहे. म्हणजे कालच आपण बाहेरचा थोडासा परिसर बघितलाय आपण, पण आता थोडासा अंधार झालाय त्याच्यामुळे आपल्याला यायला थोडासा उशीर झालाय. पण हे त्यांची हॉल आहे. इथे आपले पाटील बसलेत गावातले, महेश पाटील. तर बघू शकता हाय करा की. हाय तरी करा पाटील. आता आरुष करतो. हा, आता आरुष हाय करायला लागला बघा. नाव सांग. सांग ना बाळा. काय काय नीट सांग ना बाळा. आरुष देवकते. हां, आरुष अमित देवकते. आताशी ते नाव सांगायला लागला. एवढ्या वेळ त्यांनी काय नाव नव्हतं सांगितलं आपल्याला. काल आमचा कार्यक्रम होता, तुम्ही नव्हते आले, तर त्याबद्दल. तर आज मला स्वीट मध्ये गुलाबजाम दिलेले आहेत. तर काल मी आले नव्हते, मला अजिबात गोड आवडत नाही. मी इथं पहिल्यांदा ह्यांच्या घरी खायला लागले. तर असा पाहुणचार बघून पण आम्हाला पण थोडंसं आनंदित आणि बरं वाटायला लागलंय. कारण असं गावातून किंवा पाहुण्या रावळ्यातून, आणि ॲक्च्युली हे सगळे मुंबईला परिवार राहतो. आणि आता जे साहेब आहेत ते आता रिटायर झालेले आहेत. पण ते आता नाही का, गावाची थोडीशी नाळ जोडलेली असते गावाची, म्हणून ते गावामध्ये आता थोडे दिवस का होईना पण राहायला आलेले आहेत. आणि स्थायिक झालेले आहेत. आणि मग बाकीचे यांचे सर्व घरपरिवार म्हणजे मुंबईलाच राहतात. आणि आता आपला कार्यक्रम असल्यामुळं आलेत, सहकुटुंब आलेले आहेत. हा, आणि आपला व्हिडिओ पण मुंबईला बघतात. हे पण आम्हाला खूप आनंद वाटतो. आणि ह्या ताई मुंबईला राहतात आणि मुंबईवरून आपले व्हिडिओ बघतात. मग त्यांनी सकाळी आत्यांपाशी पण निरोप दिला की पाठवा ताईंना, आम्ही त्यांचे व्हिडिओ बघतो, आम्हाला भेटायचं त्यांना. तर घरी मी राहते, पण मला घरी बी आनंद झाला की आपल्याला कोणतरी भेटण्यासाठी एवढं उत्सुकते. आणि मग मला पण भारी वाटलं ह्यांना भेटायला, बरं वाटत म्हणून मी आले ह्यांना भेटायला. उशीर झाला तरी पण भेटायला आले मी ह्यांना. ताई तुमचं नाव काय? अनिता अमित देवकते. तर ते मुंबईला कुठे राहता तुम्ही? दिवा.
मुंबईला राहतात आणि इतके लांबला व्हिडिओ जातात, भारी वाटते मला पण. आणि ज्यावेळेस मी म्हणजे स्वतः पोलीस भरती करत होतो त्या टायमिंगला मी पण ह्यांचाच रूम दिव्याला होता, त्या म्हणजे दुसऱ्या मजल्यावरती रूम होता, त्यावेळेस मी पण त्याच रूमवरती राहिलो होतो मुंबईला पोलीसला भरतीला गेल्याच्या नंतर. हां, गावातले आले की म्हणजे नाही का, गावातले कोणी पण आपले जे मुलं असतील ते साहेबांच्या रूमवर साहेबांनी त्यांचे सगळ्याचे रूम ठेवला होता म्हणजे हक्काने जायचे का? पोलीस झाले त्यांच्या ठेवला होता. लोक भरतीसाठी यायचे, सहकार्य केलं. म्हणजे बघू शकता तुम्ही साहेबांचं मन पण किती मोठे आहेत की एवढे मोठे साहेब असून त्यांनी आणि आपली गरिबातली जाणीव ठेवून त्यांनी काय केलं की असं जे मुलं गरिबाची मुलं येतात भरतीला मुंबईला त्यांची राहण्याची सोय नसते, खाण्यापिण्याची सोय नसते म्हणजे आणि कागदपत्र हे पावसाळ्याचे दिवस होते त्यावेळेस, तर साहेबांनी स्वतःचा जो बंगला होता म्हणजे दुसऱ्या मजल्यावरती फ्लॅट होता त्यांचा, तर त्या फ्लॅटची 10 वर्ष कमीत कमी त्यांनी अशीच मुलांना भरतीसाठी ठेवलेली होती. तर एवढं म्हणजे साहेबांचं मन मोठं आहे. हां, भाड्याने न देता असं म्हणजे विनामूल्य असं साहेबांनीच त्यांचं जे घर होतं ते विनामूल्य सर्वांसाठी म्हणजे खुलंच ठेवलं होतं. मी स्वतः वैयक्तिक त्या मला वाटतं 2 दिवस दिव्याच्या रूमवरती राहिला होतो सर्व मुलांसोबत. मी घाटकोपर येथे पोलीस क्वार्टरमध्ये राहायला होतो. त्यानंतर मी दिवा इथे एक रूम घेतलेला होता आणि तो फ्लॅट मी गावच्या लोकांसाठी मुलांसाठी भरतीला येतात, त्यांची राहण्याची सोय नसते किंवा राहण्यासाठी त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून तो माझा दिव्याचा फ्लॅट मी खास गावातील लोकांच्यासाठी, मित्रांच्या मुलांच्यासाठी, मित्रासाठी खास 10 वर्ष राखून ठेवला होता. 10 वर्षानंतर ते मुलं गावाची यायची, तिथे राहायचे. काही लोक भरती झाली, काही लोक झाली नाहीत. कारण ते त्यानंतर मी गावी आल्यानंतर बरेचसे लोक भेटतात, तुमच्या रूममुळे आमचं काम झालं, भरती झाली असे सांगतात. त्यामुळे खूप मनाला मोठा आनंद होतो. तर बघा मित्रांनो, साहेबांनी काय केलेलं होतं की त्यांची जी रूम आहे ती कमीत कमी 10 वर्ष दिलेली होती आणि विनामूल्य ते पण ठेवली होती. हां, विनामूल्य ठेवली होती, कोणाकडून भाडं घेतलं नाही किंवा कोणाला म्हणजे गैरसोय होऊ नये अशी त्यांची रूम होती आणि दुसऱ्या मजल्यावरती होती बघा. कारण मी पण भरतीला तिथंच गेलेलो होतो त्याच्यामुळे मला पण चांगलं माहिती आहे. साहेबांनी 1ही रुपया कधी घेतला नाही कोणाकडून. तर गावाकडून आलेल्या लोकांना बऱ्याचशा जणांना अडचणी आलेल्या असतात बघा, की रूम नसती राहायला किंवा राहण्याची सोय नसती किंवा पावसाळ्यात भरती असते, कागदपत्र वगैरे काही त्यांच्याजवळ असतील, भिजण्याचे चान्सेस भरपूर असतात. मग अशा ठिकाणी आणि अनोळखी ठिकाणी जर रूम याचा खूप मोठा प्रश्न असा निर्माण होतो भरतीला आलेल्या मुलांचा. तर हे साहेबांनी लय भारी करून दिलं सर्वांसाठी. तर साहेबांचे सर्वांच्या वतीने मी आभार मानतो साहेबांचे. धन्यवाद. साहेबांचे EY आणि ते कुठे सर्व्हिसला होता सर आपण? जिल्हा सरकारी वकील, सहाय्यक जिल्हा सरकारी वकील धुळे. धुळे. आपलं नाव? आधार संतू वाघ. असं आहे का? राहणार बोरकुंड धुळे. तर हे साहेबांचे EY आहेत बघा, यांनी म्हणजे वकील आहेत धुळे इथे, त्यांनी बऱ्याच वर्ष नोकरी केलेली. हां, 30 वर्ष. 30 वर्ष नोकरी. हां, 30 वर्ष सतत एकाच ठिकाणी. माझे मित्र आहेत बघा, त्यामुळे साहेबांच्या घरी भेटायला आले. त्यांना पण मला वाटतं काल वेळ भेटला नाही वाटतं यायला. हां, काल बाजार दिवस होता शनिवारीतला गावातला आणि ते कापड दुकान म्हणजे बिझी होते त्याच्यामुळे त्यांना पण यायला काही जमलं नाही, म्हणून आज ते पण साहेबांच्या घरी आलेले. साहेबांच्या वतीने मी पण त्यांचा धन्यवाद मानतो. तर चला आता आपण आलोय आता साहेबांच्या किचनमध्ये, डायरेक्ट आपली एंट्री होते बघा. तर बघू शकता तुम्ही हे साहेबांचं किचन आहे आणि आता हे पिशव्या वगैरे आहेत थोडेसे इथं, कारण कालच कार्यक्रम झाला, काल पूजा झाली, मग लगेच जिथल्या तिथं ठेवता येत नाही सगळं. किचनच्या शेजारी मस्त पैकी असं देवघर आहे त्यांनी बनवलंय बघा, छान पैकी बघा, मस्त दिसतंय. हे तिकडे यांचं किचन आहे. इकडे किचन आहे. हा, बघू शकता तुम्ही किचन भरपूर असा मोठा असा किचन आहे बघा. हा, भरपूर किचन मोठा आहे, पण कारण की ह्या साईडला थोडा राडा राहिलाय. कालच पूजा झाल्यामुळे लगेच जिथल्या तिथं सगळं ठेवता येत नाही. सगळ्यालाच माहिती असतंय घरातली पूजा झाली का म्हणलं का, घरात पूजा असल्यावर किती माणूस वस्तू इकडच्या इकडे घेतात, त्यामुळं लगेच जागच्या जागी ठेवता पण येत नाहीत. तर हे ना सरांचे मिसेस आहेत. आपण मगाशी काकी म्हणतात आम्ही जाणलं. आम्ही काकी म्हणतो कारण आपल्या गावच्याच आहे त्याच्यामुळे काकीच म्हणतो.
आणि साहेबांना पण मी नाना म्हणतो, पण कसं असतं आता ते साहेब आहे म्हणल्यावर आपण साहेबांचा दर्जा दिला पाहिजे. आता काकींनी योग्य तो सन्मान सुवर्णाला म्हणजे हळद कुंकू वगैरे लावलंय आणि जे सुवासनीचं हे जे असतं म्हणजे ते ओटी भरण वगैरे तर ते नारळ देऊन चालू आहे बघा. तर धन्यवाद काकींचं. सुवर्णाने आशीर्वाद घेतलाय. काकींचा असाच आशीर्वाद आमच्या सदैव आमच्या पाठीशी राहावा. नेहमी राहून द्या. आणि तुमच्या यूट्यूबच्या कार्यक्रमामध्ये प्रगती हो आणि चांगली भरभराटी हो. तर साहेबांनी मला लय भारी आशीर्वाद दिलाय. तर तुमचे आशीर्वाद असेच आमच्या पाठीशी नेहमी राहून द्या. हेच आशीर्वाद आम्हाला लय गरजेचे आहेत. हो, अहो, माणूस जन्माला आला म्हणजे काही सगळं काही सोबत घेऊन जात नाहीत. फक्त आपले जे असन काय ते आशीर्वाद वगैरे असंच माणूस सोबत घेऊन जात असतो. आणि असे थोरा मोठ्यांचे आशीर्वाद भेटण्यासाठीच आम्ही पण भुकेलेले असतो. आम्हाला जास्त काही पैसा पाणी नको असतो आम्हाला, पण आशीर्वाद भेटणंच हे आमच्यासाठी लय महत्त्वाचं आहे. आणि हे आशीर्वाद भेटले आणि आपण आशीर्वाद मिळवणं ही पण लय मोठी गोष्ट आहे खरं सांगायला गेलं तर. तो बघू शकता तुम्ही, बघितलं असेल किचन. कोणाकोणाला आवडलं किचन नक्की लाईक कमेंट करा.